नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत रामायणाशी संबंधित काही खास प्रश्न आणि त्यांची उत्तरे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला सुरू करूयात। प्रश्न क्रमांक 1, रामायणाचे रचनाकार कोण? पर्याय ए वाल्मिकी, बी वेदव्यास, सी तुलसीदास, डी विश्वामित्र। योग्य उत्तर आहे ए वाल्मिकी। प्रश्न क्रमांक 2, रामांचा जन्म कोणत्या नगरीत झाला? पर्याय ए मथुरा, बी अयोध्या, सी मिथिला, डी लंका। योग्य उत्तर आहे बी अयोध्या। प्रश्न क्रमांक 3, रामाचा जन्म कोणत्या वंशात झाला? पर्याय ए मौर्य, बी नंद, सी रघुवंश, डी गुप्त। योग्य उत्तर आहे सी रघुवंश। प्रश्न क्रमांक 4, श्रीरामांचे पिताश्री कोण? पर्याय ए द्रोणाचार्य, बी दशरथ, सी विक्रमादित्य, डी जनक। योग्य उत्तर आहे बी दशरथ। प्रश्न क्रमांक 5, सीतेच्या वडिलांचे नाव काय? पर्याय ए विश्वामित्र, बी वसिष्ठ, सी जनक, डी धनुष्यधारी। योग्य उत्तर आहे सी जनक। प्रश्न क्रमांक 6, हनुमानांचे वडील कोण होते? पर्याय ए वायू, बी केसरी, सी दशरथ, डी ब्रह्मा। पुढे जाण्याआधी जे हनुमानाला श्रद्धा ठेवतात ते खाली कमेंटमध्ये जय बजरंगबली आणि जय श्रीराम लिहायला विसरू नका। योग्य उत्तर आहे बी केसरी। प्रश्न क्रमांक 7, राम सीतेचे विवाह कोणत्या ठिकाणी झाले? पर्याय ए अयोध्या, बी जनकपूर, सी चित्रकूट, डी लंका। योग्य उत्तर आहे बी जनकपूर। प्रश्न क्रमांक 8, रामांना वनवास किती वर्षांचा होता? पर्याय ए 10 वर्ष, बी 12 वर्ष, सी 14 वर्ष, डी 18 वर्ष। योग्य उत्तर आहे सी 14 वर्ष। प्रश्न क्रमांक 9, लंकेचा रावण कोणत्या वंशाचा होता? पर्याय ए सूर्यवंश, बी चंद्रवंश, सी राक्षस वंश, डी नागवंश। योग्य उत्तर आहे सी राक्षस वंश। प्रश्न क्रमांक 10, सीतेच्या शोधासाठी राम व लक्ष्मण कुणाच्या भेटीस गेले? पर्याय ए सुग्रीव, बी गरुड, सी विभीषण, डी अगस्त्य ऋषी। योग्य उत्तर आहे ए सुग्रीव।